नमस्कार मंडळी. आज आपण चाललो आहोत शांत, आध्यात्मिक आणि भक्तीच्या ठिकाणी म्हणजेच मुंबईमधील अंधेरी परिसरात असलेल्या इस्कॉन मंदिराला. चला तर मग हरिनामाचा गजर गात आपण या प्रवासाला सुरुवात करूया. इस्कॉन मंदिरला जाण्यासाठी सर्वात आधी आपल्याला अंधेरी स्टेशनला यावं लागते. वेस्ट वरून अंधेरी स्टेशन ते इस्कॉन सुमारे 2 ते 3 किलोमीटरचा अंतर आहे. अंधेरी स्टेशनच्या बाहेरून येणारी बस क्रमांक 627 तुम्हाला इस्कॉन मंदिराजवळ इस्कॉन टेम्पल किंवा हरे राम हरे कृष्ण स्टॉपवर थांबवतो. जर तुम्ही एसवी रोडने किंवा लिंक रोडने येत आहे तर तुम्हाला बघू शकता समोरच हा जो बंगला आहे तो अमिताभ बच्चनचा बंगला आहे. हा सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. तसेच सोबतच अजून आपल्याला भरपूर सारे स्टारचे बंगले वगैरे बघायला भेटतील. तर पुळेकर मार्गावरती तुम्हाला बघू शकता तुम्ही अमिताभ बच्चनचा जो आहे तो बंगल्याचं दर्शन नक्की मिळेल. तर आता ही छोट्या गल्लीतून आपण जे आहे ते इस्कॉन मंदिरला जाऊया. हा शॉर्टकट गल्ली आहे. हे कोणचा रोड आहे? हा हा अल्फ्रेड करके गल्ली आहे. अल्फ्रेडो गल्ली मित्रांनो, छोटी गल्ली आहे. एकदम शांत गल्ली आहे भाई. आजूबाजू के प्लेसेस है ना, मस्त आहे बिल्डिंग आजूबाजू. हा आहे ना, ख्रिश्चन लोक राहते. मित्रांनो, ही जी वस्ती आहे ती पूर्णपणे ख्रिश्चन लोकांची वस्ती आहे असं माझ्या मित्राकडनं मला गाईड भेटलंय. पण खरंच सुंदर आहे ही जागा. मी तर पहिल्यांदा आलोय या प्लेसवरून. बाकीच्या टायमाला नेहमी जेव्हा मी येतो तेव्हा मी त्यावाल्या प्लेसवर येतो जो मेन प्लेस आहे. अंधेरीवरून उतरल्यानंतर बाहेर जाऊनच तिथून ऑटो किंवा बस असतात, त्या आपल्याला डायरेक्ट इस्कॉनच्या इथेच सोडतात. किंवा तुम्ही प्रायव्हेट ऑटो सुद्धा करू शकता इस्कॉनसाठी. आणि हा आतमधला रस्ता आहे जिथून आपण इस्कॉनला चाललोय. तसेच आताच मला माझा जिग्नेश मित्र बोलला की इस्कॉन मंदिरच्या समोर अजून एक सुंदर असं मुक्तेश्वर देवालय सुद्धा आहे. म्हणजे मुक्तेश्वर महादेव मंदिर सुद्धा आहे. त्या मंदिराचे सुद्धा आपण दर्शन करूया. त्याचं बोलणं असं आहे की तिथे भरपूर लोक जात नाही. म्हणजे ती जागा जी आहे ते कोणाला जास्त माहिती नाही ते मंदिर, पण खूप सुंदर असं मंदिर आहे असं तो बोलत होता. तर चला बघूया. आणि बोलता बोलता बघा मित्रांनो, आपण जे आहे ते इस्कॉन मंदिराच्या जवळ आलेलो आहोत. एकदम म्हणजे इस्कॉन मंदिर पोहोचलो आहोत. आता आपण इथे पार्किंग वगैरे करूया. जर तुम्ही बाईक किंवा कार घेऊन येत आहे तर तुम्हाला इथे पार्किंग अवेलेबल आहे. पार्किंगचे काही चार्जेस असतील, जास्त नाही, थोडे चार्जेस असतील. तर बघूया किती पार्किंगचे चार्जेस आहेत तुम्हाला नक्की सांगू. आणि बघा असं इस्कॉनचा परिसर आहे, एकदम शांत वातावरण. व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला बोललेलो शांत आणि आध्यात्मिक जागा हीच आहे ती जागा. एकदम शांत असं वातावरण आहे. पार्किंग चार्जेस 4 व्हीलरचे 70 रुपये आणि 2 व्हीलरचे 30 रुपये. 720 86 83 852. ओके, फायनली मित्रांनो तिकीट काढली आहे. 30 रुपीज बाईक चार्जेस आहेत. आणि बघा इथे बाईकची जी आहे ती पार्किंग आहे. अतिशय सुंदर परिसर आहे मित्रांनो. तुम्ही तुमच्या फॅमिलीला घेऊन इथे येऊ शकता. खूप सुंदर अशी जागा. आता आपण इथे आपली बाईक पार्क केली आहे. कार पार्किंग सुद्धा आहे. आता बाईक पार्क करून जे आहे या दिशेने आपल्याला बाहेर जायचं आहे आणि इथूनच मंदिरासाठी आपल्याला जायचं आहे. थोड्या स्टेअर्स आहेत छोट्याशा, बघू शकता तुम्ही. पार्किंगच्या आतमध्ये आल्यानंतर आहे, इथूनच आहे, शॉर्टकट आहे हा. इथून तुम्ही बाहेर जाऊ शकता. हा रेस्टॉरंट सुद्धा आहे. चलो लेट्स गो. मित्रांनो, हा आवाज म्हणजे आता जी आहे ती आरती जी आहे ती संपली आहे. आता तुम्ही दर्शनासाठी जाऊ शकता आणि इथे बघू शकता तर 12:30 वाजता दर्शनासाठी जे आहे ते डोर ओपन होतात आणि 1 वाजता
पुन्हा दर्शनाचे डोर जे आहेत ते बंद होतात. तर 12:30 ते 1 तुम्ही इथे दर्शन करू शकता. आणि आता आपण परिक्रमा करायला चाललोय. परिक्रमा करायचा रस्ता जो आहे तो मंदिराच्या बाजूने आहे. शिकला तुम्ही परिक्रमा परिक्रमा मार्ग. चलो लेट्स गो. राधे राधे. तर फायनली आपली परिक्रमा जी आहे ती कंप्लीट झाली. आणि इथे बघू शकता तुम्ही ठाकूरजी महाराजांचे तसेच मंदिर परिसरात इतर मूर्ती आणि कलाकृती सुद्धा आपल्याला बघायला मिळते. त्यामध्ये नरसिंह अवतार, विष्णू भगवान, दत्तात्रेय, शंकर भगवान विष पिताना असे अनेको छायाचित्र आपल्याला इथे बघायला मिळतात. तसेच मंदिरातून बाहेर पडताना जर का तुम्हाला कोणत्या वस्तू घ्यायच्या असतील, जसे की भगवद्गीता, छोट्या छोट्या मूर्त्या, लहान पोरांसाठी पुस्तकं वगैरे, तर त्या तुम्ही इथून शॉपिंग सुद्धा करू शकता. तसेच मित्रांनो इथे आपल्याला खाण्यासाठी सुद्धा सोय आहे. तुमचा उपवास जर असेल तर उपवासासाठी सुद्धा इथे सोय आहे आणि फ्रुट्स वगैरे सुद्धा आहेत. दाबेली और मिंट लेमन. रंबर आहे दाबेली विथ पीनट. खूप सुंदर आहे मित्रांनो दाबेली. तुम्ही जेव्हा पण विठ्ठल मंदिरात याल ही दाबेली नक्की ट्राय करा. टेस्ट एकदम प्रॉपर आहे. मस्त आहे. सच में अच्छा है रे. बस बस मित्रांनो तुम्ही इथे महाप्रसादाचा सुद्धा लाभ घेऊ शकता.
मित्रांनो घी मध्ये पूर्णपणे एकदम घी आहे आणि तुम्ही जर घी लवर असाल तर हे प्रसाद खाऊन तुम्हाला खूप मजा येणार आहे. मला तर भरपूर मजा आली हा प्रसाद खाऊन. पहिल्यांदा मी एवढा घीवाला प्रसाद खाल्ला आणि एकदम शुद्ध घी. आणि जर तुम्हाला इस्कॉन मधल्या शुद्ध घी हवे असतील तर इथे बघू शकता तुम्ही काउंटर सुद्धा आहे. काउंटर दाखवून द्या. बघू शकता तुम्ही काउंटर सुद्धा आहे जिथे जिथे आपल्याला शुद्ध आणि शुद्ध प्युअर घी मिळते. तर इथे तुम्ही याल तर महाप्रसादाचा लाभ घ्या आणि घी सुद्धा खावा आणि घी घरी घेऊन जावा. तसेच मित्रांनो मंदिर परिसरामध्ये तुम्ही ह्या प्लेसवरती बसू सुद्धा शकता आणि कचरा वगैरे फेकण्यासाठी आपल्याला डस्टबिन आहेत. जेवणाची सोय सुद्धा आहे. तसेच जर तुम्ही तिकीट काउंटरवरून जर जेवण वगैरे काही घेतलात खाण्यासाठी तर तुम्ही इथे बसून खाऊ सुद्धा शकता. हात धुण्यासाठी पाणी सुद्धा आहे, पिण्यासाठी सुद्धा पाण्याची सोय आहे. आणि मंदिर परिसरामध्ये तुम्ही कचरा जे आहे ते इथे तिथे टाकू नका. जागे जागेवरती तुम्हाला आपल्याला असे डस्टबिन दिसतील, त्या डस्टबिन मध्ये टाका. तसेच चप्पल ठेवण्यासाठी चप्पल स्टँड सुद्धा आहे जो आम्ही तुम्हाला आता दाखवतो थोड्या टायमात. थांबा शकता मित्रांनो, तुम्ही या प्लेस वरती जे आहे ते चप्पल वगैरे ठेवू शकता. फ्री आहे. जर तुम्हाला काय वाटत असेल तर तुम्ही 5,000 रुपये त्यांना देऊ शकता. बाकी चप्पल ठेवण्यासाठी ते प्रॉपर जे आहे ते सुविधा आहे. आणि चप्पल ठेवल्यानंतर तुम्हाला ते लोक टोकन देणार. ती टोकन तुम्ही तुमच्याकडे ठेवा. आणि या परिसरामध्ये तुम्हाला बघा बसायला सुंदर अशी जागा आहे, व्यवस्था सुद्धा आहे. तुम्ही इथे बसू शकता. आणि पावसाचा क्लायमेट असल्यामुळे इथे जे आहे ते शेड आहेत, नाहीतर बाकी टायमाला इथे शेड नसतात. आणि इथून सुद्धा तुम्ही पूर्ण मंदिराचे दर्शन करू शकता. पण आता पाऊस असल्या कारणामुळे इथे शेड्स बांधण्यात आले. ह्या प्लेसवरती बसू शकता आणि तिथूनच एंट्री आहे. तुम्हाला जर का महाप्रसाद वगैरे काय घेऊन जायचं असेल तर तुम्ही तिथून घेऊन जाऊ शकता. चला तर आपण आता या आता आपण मंदिराची जी आहे ती सभोव पूर्ण बघूया मंदिर आजूबाजूने. इथे तुम्हाला ओरिजिनल छास, लस्सी, घी सर्व काय भेटेल. तर जर तुम्हाला घरी घेऊन जाण्यासाठी पाहिजे ऑइल वगैरे देसी प्युअर एकदम ओरिजिनल तर तुम्ही इथून घेऊ शकता. आणि जर का तुम्हाला होम डिलिव्हरी पाहिजे तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला होम डिलिव्हरी भेटेल. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आपण जे त्या इस्कॉन मंदिर बघितलं आहे. आणि जर तुम्ही सुद्धा दर्शनाला येत आहे तर 12:30 ते 1च्या मध्ये मंदिरची जे आहे ते दर्शन ओपन असतं. 1 नंतर हा मंदिर जो आहे तो पूर्णपणे बंद करण्यात येतो. बघू शकता तुम्ही आम्ही आणि बाकीचे सुद्धा जे आहेत ते दर्शनाला आलेत, ते बाहेर आलेत. तर 12:30 ते 1 तुम्ही या मंदिरामध्ये या. 1 नंतर जे आहे ते मंदिर बंद होतं आणि 1च्या आधी तुम्ही कधी येऊ शकता. आणि बघू शकता तुम्ही आशीर्वादामध्ये आम्हाला जे आहे ते फुल दिलंय. आणि मंदिरचं जे आहे ते पुन्हा ओपन जे होणार ते 4 नंतर होणार. म्हणजे 1 ते 4 हे मंदिर पूर्णपणे बंद असेल. तर ह्या टाइम मध्ये जर तुम्हाला बघायचं असेल अजून प्लेस तर बघू शकता तुम्ही. आता मंदिर आम्ही जे आहोत ते मंदिराच्या समोर चाललोय. अजून एक मंदिर आहे मुक्तेश्वर महादेव मंदिर. चला तर आपण आता तिथे जाऊया. लेट्स गो. मंदिर 1 बजे से 4 बजे तक बंद रहेगा. मित्रांनो बघा नोटीस सुद्धा लिहिली आहे, मंदिर 1 ते 4 बंद असेल. मित्रांनो हे होतं इस्कॉन मंदिर आणि इस्कॉन मंदिराच्या समोरच बघू शकता तुम्ही आहे मुक्तेश्वर मंदिर, जे मी तुम्हाला थोड्याच टाइम अगोदर बघितलं. तर जास्त काही लांब पण नाहीये. तिथून बाहेर आल्यानंतर समोरच आहे बघा इस्कॉन मंदिर, मुक्तेश्वर मंदिर. चला तर आता आपण मुक्तेश्वर मंदिराचे दर्शन घेऊया आणि हा अनुभव सुद्धा आम्ही तुमच्यासोबत जे आहोत ते शेअर करू. मित्रांनो ही बघा ही अशी एंट्री आहे मुक्तेश्वर देवालय. इथे तुमच्या आत्म्याला मुक्ती भेटेल. हे मंदिर दर्शनाचा वेळ सुद्धा चप्पल काढण्यासाठी सोय सुद्धा आहे. श्री मुक्तेश्वर महादेव मंदिर हे सुमारे 400 वर्ष पूर्वीचे जुने शिव मंदिर आहे.
गगनगिरी महाराज आणि पुष्पकांत अनंत म्हात्रे यांच्या आध्यात्मिक प्रेरणेने हे स्थान श्री सनातन धर्म म्हणून बनवले आहे. हे स्थान सनातन मंदिर म्हणून 7 फ्लोअरच्या या मंदिरात प्रत्येक फ्लोअरवरती कोणत्या कोणत्या मूर्ती आहेत त्या मी तुम्हाला आता दाखवणार आहे. मित्रांनो, ऑनलाईन पेमेंट जी आहे ती 50 रुपयाच्या वरती होते आणि तुम्ही 10 रुपये घेऊन या. 20 रुपये अंकल दिया है. नहीं नहीं नहीं, अभी दो देना. नसीब लाया, चिल्लर डाला आज बॅग में. तर ऑनलाईन पेमेंट जी आहे ती 50 रुपयाच्या वरती होते आणि बाकी जे आहे ते पूर्ण कॅश द्यावे लागतात. तर मित्रांनो, हे होतं इस्कॉन मंदिर आणि मुक्तेश्वर मंदिरचं दर्शन. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवीन नवीन मराठी ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा.